MIDCतील वायू गळती प्रकरण. मृत कल्पेश वांद्रे यांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत आणि 11,000 पेन्शनचा तोडगा. MIDCतील इंडो अमाइन्स कंपनीत 15 ऑगस्ट रोजी झालेल्या वायू गळतीच्या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये इंडो अमाइन्सच्या एका कर्मचाऱ्यासह कंपनीच्या समोर असलेल्या विरळ केमिकलमध्ये काम करणाऱ्या बोरगाव येथील तरुण कल्पेश वांद्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी जोपर्यंत कल्पेश वांद्रे यांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे मृतदेह कालपासून ताब्यात घेण्यात आलेला नव्हता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी जोपर्यंत कल्पेश वांद्रे यांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे मृतदेह कालपासून ताब्यात घेण्यात आलेला नव्हता. आज MIDC पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन, इंडो अमाइन्सचे अधिकारी, विरळ कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत दीर्घ चर्चा आणि मध्यस्थीनंतर तोडगा निघाला. विरळ केमिकलमध्ये काम करत असताना मृत्यू झालेल्या कल्पेश वांद्रे यांच्या कुटुंबाला इंडो अमाइन्स कंपनीकडून 50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच ज्या कंपनीत कल्पेश काम करत होते त्या विरळ कंपनीकडून त्यांच्या कुटुंबाला 11,000 रुपयांची कायमस्वरूपी मासिक पेन्शन आणि PF सह इतर सर्व कायदेशीर देयकं मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं. बैठकीनंतर ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन आम्हाला लेखी आश्वासन मिळालं असून आता आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करू अशी प्रतिक्रिया दिली. बैठकीदरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीने शांततेत तोडगा निघालेला तर कल्पेश वांद्रे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. ते जो ॲक्सिडेंट झाला होता त्याचा जो डेट झाली आहे ते बोरगावचे ग्रस्त आहेत. कंपनी त्याचा जो गॅस आहे तो त्या इंडो कंपनीकडून विनती कंपनीकडे गेला आणि तिथं त्याला तो गॅस लागला आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला. गेले 2 दिवस आम्ही या सगळ्या प्रयत्नासाठी संबंध गावकरी आणि त्या कुटुंबातील सगळी माणसं त्या ठिकाणी आम्ही येऊन त्यांच्याकडं माहिती घेतली आणि त्यांना या कुटुंबाला त्यांचं आयुष्य बर्बाद झालं म्हणून किंवा त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी ह्या कंपनीने घेतली पाहिजे म्हणून कंपनीनं त्या कुटुंबासाठी योग्य अशी रक्कम जाहीर केली. तिच्या पत्नीला विनतीमध्ये कामगार काम करत असल्याकारणानं तो कामगार विनतीमध्ये होता आणि गॅस दुसऱ्या कंपनीचा लागला. पण ज्या कंपनीकडे तो कामगार होता त्या कंपनीनं सुद्धा त्यांच्या महिलेला 11,000ची पेन्शन जाहीर केलेली आहे. लोक एकत्र आल्याने त्यांनी हा न्याय मिळवून दिलेला आहे.